नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोरातमध्ये मी निलेश आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मराठमोळी संस्कृती वसली पंचगंगेच्या तेरी. कोणी म्हणे करवीर नगरी, कोणी कलापुरी, पण मनात एकच, जगात भारी कोल्हापुरी. आज कोल्हापूरमध्ये आलोय आणि आजचा खेळ रंगणार आहे रमणमाळा एरियातल्या प्रमिल निवासमध्ये राहणाऱ्या शिंदे कुटुंबियांमध्ये. एकत्र कुटुंब पद्धती जपणारी ही फॅमिली मूळची आहे सांगली जिल्ह्यातल्या तासगावची आणि गेली 20 वर्ष कोल्हापूरमध्ये राहत आहेत. आता बघायचंय कोल्हापूरच्या जाऊबाई आहेत, काय काय तयारी केली आहे. भेटूयात जाऊबाईंना. नमस्कार. नमस्कार. शिंदे कुटुंबात तुमचं स्वागत आहे. थँक्यू. आमच्याकडून तुमचं हार्दिक स्वागत. नाही त्यांनी केलं नाही एकदा स्वागत. नाही आज स्पर्धा आहे ना, मग स्वागत ही राहील. दोघींचं स्वागत पण वेगवेगळं आहे. स्पर्धा इथं सुरू झाली कोल्हापुरातली. तर कोल्हापुरात लई भारी बघा स्वागत झालेलं आहे. म्हणजे पाहुणचार तर लईच भारी दिसायला लागलाय. आता जरासं ओळख करून घेऊयात. थोरल्या जाऊबाई कोण? मी. ओळख करून द्या. नमस्कार, मी मानसी शिंदे. हे माझे मिस्टर योगेश. हा माझा मोठा मुलगा हिरेन. ही माझी छोटी मुलगी देविका. ह्या माझ्या सासूबाई आणि हे माझे सासरे. दाखले जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, मी स्नेहा नितीन शिंदे. हे माझे मिस्टर नितीन चंद्रकांत शिंदे. हा माझा मुलगा शिवेंद्र शिंदे. हे माझे वडील शिवराज चौगले. ही माझी आजी पुष्पलता चौगले आणि हा आमचा सर्व मित्र परिवार. शिंदे कुटुंबात माझं मस्त स्वागत झालंय. सगळ्यांची ओळख पण करून घेतली आणि आता गप्पा मारूयात सासूबाईंची. सासूबाई आपल्या सोबत आहेत सौ प्रमिला शिंदे. नमस्कार. नमस्कार. कोल्हापुरात आलो मी. मला कोल्हापूर जाम आवडतं. तुम्ही कोल्हापूरच्या? हो नाही, आम्ही प्रॉपर तासगावचे. प्रॉपर तासगावचे. तुमच्या मिस्टरांचा स्वभाव कसा आहे? माझे मिस्टर तसे फार कडक आहेत, पण एक अगदी लग्न झाल्यानंतर 1 महिन्याने त्यांनी माझं लग्न झाल्यानंतर दारू पिण्याचं त्यांनी सोंग घेतलेलं होतं. म्हणजे सांगते ना, आणि असे वा 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 करत आले. मी घाबरले, मला वाटलं खरे ते दारू पिले असतील आणि पटकन मी त्यांना ताक दिलं, प्यायला डोक्यात पाणी वगैरे मारलं, तरी सुद्धा नाही करायले. म्हणजे थांबा, तुम्ही जास्त दारू चढले ना, कोपऱ्यातली काठी घेतली आणि त्यांच्या मागे लागले. मग पटकन म्हटलं हा 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 करा. सगळं सुनबाईंच्या बाबतीत घेतं का काठी? सुनबाई तशा चुकल्या तर मी काही त्यांना हे करत नाही, गय करत नाही त्यांची. बरं. त्यांनाही ओरडते, पण आता काठी घेण्याचा तेवढा माझा अधिकार पोचत नाही ना. कारण आईचं नातं वेगळं आणि सासूबाईंचं नातं वेगळं आहे ना. आणि सासूबाईंची प्रतिमा आता हल्ली समाजात पाहिले प्रतिमा मलिन झाली आहे. तेवढं त्या मुलींना अंडरस्टँडिंग नाहीये सासूचं म्हणजे काय बोलण्याचा उद्देश आहे, त्यामागचा उद्देश. पण मी त्यांना मुलीप्रमाणे मानते. मग ते समजून घेतात की नाही? हो, त्या अंडरस्टँडिंग करून घेत. बरं, आता असंच चोख परीक्षण करा. हातात काठी ठेवा. 5 प्रश्न विचारणार आहे मी तुम्हाला. प्रत्येक प्रश्नाला 10 गुण आहे. थोरला किंवा धाकट्या निवडायच्यात तुम्हाला. पहिला प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई घरकामात कमी पडतात? छोट्या कमी पडतात. बर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई घरात जास्त चिडचिड करतात? मोठ्या सुनबाई चिडचिडपणा करतात. मोठ्या चिडचिड करतात. तुम्ही पण चिडचिड्या, त्या पण चिडचिड्या, म्हणजे समजून घेतलं. चांगली स्पर्धा चालू असते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई स्वयंपाक उत्तम करतात? मोठ्या करतात. चिडचिड आहेत पण स्वयंपाक उत्तम करतात. गरमागरम होत असेल असा स्वयंपाक मग? हो, मस्तच अगदी. पुढचा प्रश्न आहे, नातेवाईकांमध्ये कोणत्या सुनबाई जास्त लोकप्रिय आहेत? जास्त मोठ्या सुनबाईंच्या. मोठ्या सुनबाईंबद्दल. बर. आणि 5वा प्रश्न आहे, बचतीचं कौशल्य कोणत्या सुनबाईंमध्ये जास्त आहे? छोट्या. उत्तम परीक्षण झालेलं आहे आणि आता भेटूयात जाऊबाईंना. दोघी जाऊबाई तयार आहेत आता बझर राऊंड साठी. सासूबाईंशी आम्ही आत्ताच गप्पा मारल्यात. बरेच गुपित त्यांनी तुमच्याबद्दल सांगितलेली आहेत. बरं, काय वाटतं त्यांनी काय सांगितलं? कोण आवडते सुनबाई आहेत सांगितलं असेल? नक्कीच मी. का हो? तुम्ही त्या पटकन मी म्हणाले का? तुम्ही का असायला आवडते बरं? या का नाही? कारण मी त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकत असते ना, त्यांच्या हाला हा करत असते. म्हणूनच आवडणार ना ती त्यांना, कारण मी त्यांची प्रत्येक गोष्ट थोडीफार खोडत असते. म्हणून असं नाही का होत की आता तुम्हालाही ती पटत नाही गोष्ट, पण तरी पण मन मारून हो म्हणताय प्रत्येक गोष्टीत? असं होतं कारण तिला क्लॅशेस नको असतात. अच्छा. बरं, त्यांनी असं पण सांगितलं की थोरल्यांबद्दल थोडी एक गुण त्यांनी बदलला पाहिजे तुमच्याबद्दल. त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणजे रिस्पेक्ट थोडा द्यायला पाहिजे. आतापर्यंत तुम्ही कमी देताय असं त्यांचं जरा असं एक म्हणणं आहे. नाही, त्यांचं तसं मिसअंडरस्टँडिंग होतंय. कारण की कसं आहे, त्यांचं त्या थोड्या अशा वेगळ्या ह्याच्यामध्ये आहेत की असं वाटतं की ह्या होला हो मिळवत असतात म्हणजे हा रिस्पेक्ट आहे असं समजतात त्या. पण असं कदाचित माइंड मधलं कुणाला काही कळू शकत नाही ना. मी ओपन आहे, मी जशी बाहेर आहे तशी आत आहे, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे मला. आज मी 10 वर्ष त्यांच्याबरोबर राहतीये म्हटल्यानंतर. बरोबर आहे. पण अजून त्यांचा एक स्वभाव बदललेला नाही, त्या खूप फटकळ आहेत. म्हणजे असं
फाडकन उत्तर द्यायचं समोरच्याला. बरं. हे असं आपण उत्तर देताना समोरची जी मेंटॅलिटी जर समजून घ्यायला पाहिजे ना, मग आपण उत्तर द्यायचं, पण त्या तसं नाहीच करत. आणि हिचा स्वभाव कसा आहे, कम्युनिकेशनच होऊन देत नाही माणसामध्ये. त्यामुळे मिसअंडरस्टँडिंग एवढ्या वाढतात की हिला जे मनामध्ये हिनं बोललं पाहिजे पण ही बोलतच नाही, तिथंच घुटमळते. मेन म्हणजे माझं काय असतं, कम्युनिकेशन करायला मला थोडा टाइमच मिळत नाही. एक तर मी सॉफ्टवेअर फील्डमध्ये असल्यामुळं मी त्यातच, माझं डोकं नेहमी त्यातच असतं. छान गप्पा झालेल्या आहेत आणि आता खेळाकडे वळूयात. याचे नियम मी तुम्हाला आता समजावून सांगतो खेळाचे. समोर एक बझर आहे, 5 प्रश्न विचारणार. ज्यांना उत्तर येते त्यांनी पटकन बझर वाजवायचा, उत्तर द्यायचं. उत्तर चुकलं प्रश्न पास होणार आहे आणि प्रत्येक बरोबर उत्तराला रोख 200 रुपये आहेत. तेव्हा जास्तीत जास्त छान खेळा, हे पैसे घेऊन जा. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी, तयार राहा. सासूबाईंचा आवडता पदार्थ. यांचं बोट बेल होतं, तुम्ही सांगा. सासूबाईंचा आवडता पदार्थ आहे मटण. अगदी बरोबर उत्तर आहे. क्या बात आहे. रोख 200 रुपये थोरल्या जाऊबाईंना. अभिनंदन. चला सुरुवात झाली, जायला पैसे, तयारीत राहा. पुढचा प्रश्न आहे, सासऱ्यांचा आवडता अभिनेता. वाजवली बेल, बोला. माझ्या सासऱ्यांचा आवडता अभिनेता आहे राजकुमार. उत्तर चुकलं तुम्ही. जितेंद्र. दोघी उत्तर चुकलेला आहात. बरोबर उत्तर आहे शम्मी कपूर. चला पुढचा प्रश्न आहे, सासूबाईंची शेवटची बदली कुठं झाली होती. बास कळलं, मला कळलं. बोला. आमच्या सासूबाईंची शेवटची बदली इचलकरंजीला झालेली होती, जे माझं माहेर आहे. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. रोख 200 रुपये थोरल्या जाऊबाईंना. अभिनंदन. अहो काय करताय तुम्ही. चला पुढचा प्रश्न आहे, ऐका. घरात किती साली गणपती उत्सव साजरा करायला सुरुवात झाली. बोला. 2004 साली. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. क्या बात आहे. गणपती बाप्पा मोरया. अहो काय करताय तुम्ही. चालले पैसे सगळे तिकडे. आणि आता फायनल क्वेश्चन, कुठला एखादा पदार्थ जो तुमच्या घरात अजिबात खाल्ला जात नाही. असा कोणताही पदार्थ आमच्या घरात खाल्ला जात नाही, जे विष सोडून सगळे पदार्थ खाल्ले जातात. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. क्या बात आहे. अभिनंदन. विष सोडून कुठलाही पदार्थ खाल्ला जात नाही. मला खूप बरं वाटलं. आणि काय केलं तुम्ही, सगळे पैसे त्या घेऊन गेल्या.